श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असलंच पाहिजे, कारण तुमची पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याशी कनेक्ट आहे आणि मी पॉझिटिव्हच काहीतरी देत आहे तुम्हाला, जेणेकरून तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल व्हावा, काहीतरी उद्धार व्हावा, काहीतरी चांगल्या गोष्टी घडाव्यात आणि तुम्हीही आयुष्यात काहीतरी चांगलंच करत आहात आणि करण्यासाठी तयार होत आहात, हे सुद्धा मी तितकंच सांगू शकते. निगेटिव्ह शक्तीपासून तुम्ही सुद्धा खूप लांब आहात. श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीसाठी 7 तारखेचा दिवस जो आहे तो तुमच्यासाठी कसा राहणार आहे हे आपण चेंज बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. एनर्जी पहिला चेंज करून घेऊया. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जे. मला वृषभ राशीसाठी येणारा आजचा दिवस जो आहे कसा जाईल, मला हे प्लीज गायडन्स द्या, जेणेकरून माझे व्ह्यूअर्स आहेत त्याचा लाभ घेऊ शकतील, त्यांच्या आयुष्यामध्ये काहीतरी चेंज होऊ शकेल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. येस. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी चाललेले आहेत. लव्ह रिलेशनमध्ये आज काहीतरी सेलिब्रेशन आहे तुमच्या आयुष्यामध्ये, काहीतरी चांगल्या गोष्टी करत आहात आज दिवसभरामध्ये, जेणेकरून काहीतरी वेगळं आणि सिच्युएशन चेंज होताना दिसते आहे. पण दिवसभरामध्ये तुम्हाला असं काही करायचं नाहीये की हट्ट करायचं नाहीये की मला हेच पाहिजे, कारण आज तेच मिळणार आहे तुम्हाला जे स्वामींना हवं आहे. स्वामी तुम्हाला देण्यासाठी बसलेले आहेत, तेच तुम्हाला मिळणार आहे. दुसऱ्या गोष्टीसाठी हट्ट करायचं नाहीये, नाराज व्हायचं नाहीये. योग्य वेळ आली आज दिवसभरामध्ये किंवा इथून पुढे कधीही वेळ आली तर ते तुम्हाला मिळणार आहे. पण दिवसभराचा मूड तुमचा नाराज होऊन ठेवायचा नाहीये की आजच मला मिळालं का नाहीये, आजच मला पाहिजे आहे, हे होणार नाहीये. स्वामी स्वतः सांगणार आहे तुम्हाला, गायडन्स देताना दिसत आहेत. बाळूमामा आहेत, स्वामी समर्थ महाराज आहेत, येशू ख्रिस्त आहेत, ते सुद्धा सांगताना दिसत आहेत. ज्यांना तुम्ही गुरु मानत आहेत त्या सगळ्या गुरूंची एनर्जी आहे इथे, जेणेकरून तुमचे गुरु तुम्हाला सांगताना दिसत आहे की बाळा, योग्य वेळ आल्यानंतर मी तुला सगळं काही देईल, जे तुला हवं आहे, जे तुला पाहिजे आहे ते मी देईल. पण तुला आता आज लगेच हवं आहे त्यावेळी तुला मिळणार नाहीये. तुला थोडं संयम ठेवावा लागेल. आणि सेलिब्रेशन आहे कोणत्या तरी गोष्टीचं. लव्ह रिलेशन होताना दिसतं आहे. लव्ह रिलेशनच्या बाबतीत तुमचा आजचा दिवस शुभ आहे आणि लव्ह रिलेशन पण शुभ आहे, पण सेलिब्रेशन कोणतं तरी आहे तुमच्यामध्ये, जेणेकरून तुमचा दिवस आज शुभ जावावा, चांगला जावावा, किंवा आज असं काहीतरी ठरेल तुमच्यामध्ये की जेणेकरून पुढे जाऊन काहीतरी शुभ काही गोष्टी घडतील. श्री स्वामी समर्थ. आता आपण कवळ्यांवरती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुम्हाला 2 मुलं असतील किंवा एक मुलगा असेल किंवा मुलगी असेल, पण 2 मुलांची एनर्जी जास्त आहे. जुळे असतील किंवा कोणाची तरी डिलिव्हरी आज होताना दिसते आहे. हे पण एनर्जी स्ट्रॉंग आहे की जेणेकरून लहान लेकरांची काळजी घेणं ह्या सुद्धा गोष्टी दर्शवतात आहेत. थोरा मोठ्यांची काळजी घ्यायची आहे हे सुद्धा दर्शवत आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12ची एनर्जी आहे, कारण 12 राशीचं फळ तुम्हाला या महिन्यामध्ये मिळताना दिसतं, आजच्या दिवशी मिळताना दिसतं आहे. पण तुम्हाला थोडं थांबायचं आहे. हट्ट करायचं नाहीये लहान मुलासारखं की आजच मला हे सगळं पाहिजे आहे, आजच मला सगळं हासिल करायचं आहे किंवा मला आजच हे हवं आहे. अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या नाहीत. आयुष्यात थोडं उथल-फुथल, म्हणजे काही गोष्टी मनासारख्या नाही झाल्या तर स्थिरता घ्यायची आहे, मनावरती बंधन ठेवायचं आहे, शांतता घ्यायची आहे. शुभ आहे तुमच्यासाठी अंक 4 आहे. अशुभ आहे 6. गणपती बाप्पांचा संदेश काय आहे? स्वीकार करायचा आहे सगळं. आज दिवसभरात जे काही होईल त्याचा स्वीकार करत राहायचा आहे. हो बोलत राहायचं आहे. प्रत्येक गोष्टीला समोर जायचं आहे आज दिवसभरामध्ये, जेणेकरून आज दिवसभर तुमचा चांगला जाईल. जो निर्णय आज होईल त्याला होला हो द्यायचा आहे. निर्णय जो काही होईल किंवा जे काही आयुष्यामध्ये आज दिवसभरात होईल तो निर्णय पूर्णपणे मान्य करून घ्यायचा आहे की हो, आज हे झालंय तर ठीक आहे, माझ्याबरोबर हे सुद्धा होऊन जाऊ दे. असा निर्णय प्रत्येक गोष्टीचा मान्य करत तुम्हाला आजचा दिवसाची सुरुवात आणि दिवसाची एंड जो आहे तो सुद्धा आज व्यवस्थितच करायचा आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.